त्या दुहेरी वागणाऱ्या लोकांच्या का चहापानाला जायचं नाही। पीक विमा 1 रुपयाचा पीक विमा दिला म्हणून अख्ख्या सगळीकडे आपली पाठ थोपटून घेतली आणि आपण बघितलं असाल की जवळजवळ शेतकऱ्यांकडून 12,000 कोटी रुपये गोळा केले, पण शेतकऱ्याला मात्र 1 रुपयाचा पीक विमा मिळाला नाही आणि आता ती सरकारने योजना बंद केलेली आहे। सोलर लाईटच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारने खूप मोठा गाजावाजा केला, परंतु आपण बघितलं असाल की जवळजवळ 12,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सरकारच्या या सोलर लाईट प्रकल्पामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलाय आणि म्हणून अशा सरकारच्या चहापानाला जाण्यामध्ये आम्हाला काही स्वारस्य वाटत नाही। माझ्यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणार असल्यामुळे मी या ठिकाणी जास्त बोलणार नाहीये, परंतु या राज्याचा संपूर्णपणे कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टीचा बोजवारा उडालेला आहे। हे राज्य आता जवळजवळ उडता पंजाब होतंय की काय अशी भीती वाटायला लागली आहे, कारण ड्रग्ज या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकलायत आणि त्या घटना त्या ठिकाणी आपण बघतोय। एका जबाबदार मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ड्रग्ज फॅक्टरी मिळाली, चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। अशा सरकारच्या चहापानाला आम्ही जावं का हा विचार आम्ही करतोय। आमच्या एका सहकाऱ्यांनी खूप चांगलं सांगितलं की एका बाजूला आम्हाला चहा पाजायचा आणि ह्या देशाची भावी तरुण पिढी ज्यांच्या खांद्यावर ह्या देशाचं उद्याचं नेतृत्व आहे तिला मात्र तुम्ही ड्रग पाजायचा, अशा पद्धतीचा हा विरोधाभास असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही। आपण पाहतो आहोत की राज्याचे मुख्यमंत्री आज गृहमंत्री आहेत, पण त्यांच्याच नागपूरमध्ये अतिशय सगळ्यात वाईट दुर्घटना जर जास्त घडत असतील तर त्यांच्याच नागपूरमध्ये घडतायत। त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या चहापानाला जायचं आमची इच्छा नाही। नुकताच भारत सरकारनं अमेरिकेबरोबर करार जो केला तो पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे, पूर्णपणे मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे, पूर्णपणे कापूस उत्पादकाच्या शेतकऱ्याच्या विरोधात आहे आणि अशा विरोधात असलेल्या सरकारच्या चहापानाला आम्ही जावं का तर नाही, हाच आम्हाला उत्तर मिळतं। आज सरकारमध्येच असलेल्या मंत्र्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी अँटी करप्शनचे लोक धाड घालतात, अँटी लोक सरकारी दालनामध्ये सरकारच्या मंत्रालयामध्ये एक दालन सील करतात। याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये गुंतलेलं आहे, किती रुतलेलं आहे याचं आणखीन काय उदाहरण फार द्यायची आवश्यकता नाही। द्यायचं झालं तर संजय शिरसाटांचं द्यावं लागेल, द्यायचं झालं तर भरत गोगावलेंचं सुद्धा द्यावं लागेल, द्यायचं झालं तर अन्य अनेक मंत्र्यांचं उद्घाटन या ठिकाणी द्यावं लागेल।